झी 24 तास एक पाऊल पुढे असा अंदाज आहे। डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी नाराज आहेत, पण दुसरीकडे काँग्रेस मात्र ममता बॅनर्जींची मन वळवण्यात यशस्वी होऊ असा आत्मविश्वास बाळगून आहे। मैं तो यकीन करती हूँ जो बातें ममता जी कहती हैं उस पर रहेंगी। सरकार पूरी तरह स्थिर है। While we appreciate her limitations and her compulsions, we appreciate that, but we hope to continue together. काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून तरी काँग्रेसला ममता बॅनर्जींची फारशी चिंता नाही असंच दिसतंय, पण तरीही सगळ्यांचं लक्ष ममता बॅनर्जींकडे लागलंय। ममता बॅनर्जींनी सरकारला दिलेला अल्टिमेटम लक्षात घेता ममता बॅनर्जी मोठा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण तो निर्णय कुठला असेल हाच मोठा प्रश्न आहे। All in a sudden, central government will announce price hike. While all on a sudden they will cut the subsidy on Rasoi gas. These are the things. Wait for 24 hours. We will let you know. सूत्रांच्या सांगण्यानुसार काँग्रेसचे वरिष्ठ नेते ममता बॅनर्जींच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळेच ममता यूपीएची साथ सोडणार नाहीत असा विश्वास काँग्रेसला आहे। खतरा किस तरह का खतरा? मैं तो यकीन करती हूँ जो बातें ममता जी कहती हैं उस पर रहेंगी। उन्होंने बार बार कहा है कि वो सरकार को गिराने के पक्ष में नहीं है, क्योंकि वो जानती हैं कि बार बार इलेक्शन हो तो आम आदमी को उसका नुकसान होता है। ममता साथ सोडणार नाहीत असा विश्वास काँग्रेसला असला तरी चिडलेल्या ममतांचा सध्याचा तोरा पाहता येणाऱ्या काही दिवसात सत्तेची कसरत पाहायला मिळणार आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।